This call is now being recorded. आज आपण रिंगण नाट्य या विषयावर बोलणार आहोत. लोकरंगभूमी या आपल्या विषयाच्या अंतर्गत आपण वेगवेगळे लोकरंगभूमीवरील जे लोककला प्रकार आहेत त्यांची चर्चा करतो आहोत. कालच्या तासाला पण आपण रिंगण नाट्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली होती. आज प्रतिभा वाणी यांचा जो लेख आहे, रिंगण नाट्य विचार प्रबोधनाचे एक सशक्त माध्यम, हा लेख मी तुमच्या समोर सादर करणार आहे. तो लेख त्यांनी रिंगण नाट्याच्या संदर्भामध्ये संशोधन करत असताना रिंगण नाट्य म्हणजे काय, त्याची संहिता, त्याची वैशिष्ट्य कसे असतात, त्याची भाषा कशी असते, याची मांडणी त्यांनी या लेखामध्ये केलेली आहे. सोबत वेगवेगळी लोकशिक्षणाची पारंपरिक माध्यमं कोणती आहेत, रिंगण नाट्याचा जन्म कसा झाला, या संदर्भामध्ये त्यांनी ही मांडणी केलेली आहे. प्रतिभा पंकज वाणी या संशोधक विद्यार्थिनी आहेत, पदव्युत्तर मराठी विभाग, SNDT महिला महाविद्यालय, महिला विद्यापीठामध्ये मुंबईला. तर त्यांचा एक लेख माझ्या वाचनात आला, तोच मी आज तुमच्या समोर सादर करतो आहे. रिंगण नाट्य विचार प्रबोधनाचे एक सशक्त माध्यम. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, तसेच लोकशिक्षण किंवा जनजागृतीसाठी वैचारिक निबंध, नियतकालिकातील लेख, भाषणे, परिसंवाद, चर्चासत्र ही काही माध्यमं वापरली जातात. यासोबतच कलेच्या माध्यमातून प्रबोधन करणे हे सुद्धा जनजागृतीचे परिणामकारक व प्रभावी असे माध्यम आहे. रंगमंचावरून सादर केल्या जाणाऱ्या अनेक कला आहेत की ज्याद्वारा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचता येतं, त्यांच्या विचारांना आवाहन करता येतं. या माध्यमातून विविध विषयांवर प्रबोधन केले जाते, जसे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक इत्यादी विषयांवर. तसेच लोकशिक्षणासाठी नवे नवे विषय या माध्यमातून लोकांपुढे मांडले जातात. व्यसनमुक्ती, विषमता निर्मूलन, आरक्षण, सामाजिक न्याय, स्त्री पुरुष समानता, स्त्रियांचे प्रश्न, हे इत्यादी प्रश्न आपण मांडू शकतो. नाट्यकृतीद्वारे हे प्रश्न मांडून लोकांचं प्रबोधन केलं जातं. या नाट्यकृतीमध्ये केवळ वैचारिक आवाहन नसते, तर काही वेळा त्याला विनोदाचे अंग, शाब्दिक कोट्या, हावभाव, चाळे, अंगविक्षेप, द्विअर्थी शब्दयोजना अशा विविध प्रकारांनी मनोरंजनाद्वारे लोकशिक्षण केले जाते. म्हणजे या प्रकारात लोकरंजनातून लोकशिक्षण दिले जात असल्याने त्यात लालित्य सुद्धा असते. रिंगण नाट्य हा असाच एक लोकप्रबोधनाचा महत्वपूर्ण नाट्य प्रकार आहे. सांस्कृतिक अभिव्यक्तीद्वारे प्रबोधनाचा हा नवा आविष्कार आहे. लोकरंजन व त्याद्वारे लोकशिक्षण असे दोन्ही प्रकार यात समाविष्ट नसतात. लोकरंजनापेक्षाही नवा विचार, व्यथा, उद्रेक, आक्रोश, अस्वस्थता या भावनांची अभिव्यक्ती संयमित मार्गाने करणे व लोकांपर्यंत ही उद्विग्नता नाट्याविष्कारातून पोहोचवणे, लोकांना विचार करायला लावणे, लोकांपर्यंत आपल्याला जो प्रश्न पोहोचवायचा आहे तो अंतर्मुख होऊन
त्या प्रश्नाबद्दल त्यांना विचार करायला लावणे हा रिंगण नाट्याचा उद्देश असतो. एखादी आर्ट फिल्म किंवा डॉक्युमेंटरी हीच जशी परिणामकारक पद्धतीने सादर केली जाते, तसेच या रिंगण नाट्यातून विवेकी विचार, नाट्यकृती, अभिनय, संवाद याद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवले जातात. म्हणून रिंगण नाट्य हे प्रबोधनाचे, लोकशिक्षणाचे एक प्रभावी व नाविन्यपूर्ण असे माध्यम आपल्याला म्हणता येईल. रिंगण नाट्यातून म्हणजे रिंगण नाट्याच्या आधी जी वेगवेगळी लोकशिक्षणाची पारंपरिक माध्यमं होती, कलेद्वारा लोकशिक्षण जे पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक माध्यमातून सादर केलं जात होतं, त्या माध्यमांमध्ये नाटक या माध्यमातून विविध सामाजिक, राजकीय, पारंपरिक, ऐतिहासिक प्रश्नांना वाचा फोडणारी, समस्यांना नाटकाद्वारे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणारी अनेक नाटकं आहेत, ज्याद्वारे रंगभूमीच्या व नाट्य अभिनयाच्या आविष्काराने असे ज्वलंत विषय चर्चेला आणले जातात. उदाहरणार्थ गो. ब. देवल यांचं शारदा, खाडिलकर, गडकरी, ज्योतिबा फुले हे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे नाटककार होते. कीर्तन हा सुद्धा समाज प्रबोधनाचा एक प्रकार समजला जातो. संतांचे अभंग व त्यांचे निरूपण यातून सामाजिक समता, अस्पृश्यता निवारण इत्यादी विषयांवर विचार मांडले जातात. अध्यात्माविषयी कीर्तन प्रकार जास्त उपयोगात येत असला तरी अलीकडील काळात गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सत्यपाल महाराज, श्यामसुंदर महाराज सोन्नूर या कीर्तनकारांनी राष्ट्रीय एकात्मता, जातीय विषमता, स्त्री पुरुष समानता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या प्रबोधनपर विषयाला कीर्तनातून स्थान दिल्याने ते लोकशिक्षणाचं एक साधन समजलं जातं. भारुड, एकनाथ महाराजांनी भारुड हा प्रकार सुरू केला. विविध रूपकांच्या माध्यमातून लोकजीवनातल्या समस्या भारुडाच्या स्वरूपात मांडून लोकशिक्षणासाठी भारुडांचा वापर केला. त्यांची विविध प्रतीके वापरली. कोल्हाटी, ज्योतिषी, डोंबारी, आंधळा, बहिरा, कुत्रा, बैल, टिटवी अशा अनेक रूपकातून लौकिक अर्थातून आध्यात्मिक ज्ञान लोकांना पटवायचे. विंचू चावला, दादला नको ग बाई अशी लोकप्रिय भारुडे लोकशिक्षणाचे माध्यम झाले. तमाशा किंवा वगनाट्य, तमाशा हे लोकरंजनाचं माध्यम असलं तरी त्यातील गायन, वादन, नृत्य, विनोद यातून नाट्याचा आविष्कार केला जातो. गण, गवळण, सोगाळ्या, बतावणी, फार्स या विविध प्रकारांद्वारे नाट्य केले जाते. यात आधुनिक जीवनातील प्रश्न, रूढी, परंपरा यावर भाष्य केलं जातं. यात लोकशिक्षणापेक्षा लोकरंजनाचा भाग जास्त असतो. ग्रामीण भागातील हा एक लोकप्रिय नाट्य प्रकार आहे. जलसा, तमाशा सारखाच त्याच धर्तीवर आधारित हा नाट्य प्रकार आहे. महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे महात्मा फुले जलसाकारांचे प्रेरणास्थान राहिले आहे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर प्रहार करणे, शेतकरी कामगारांचे प्रश्न, स्त्री शिक्षण, अस्पृश्यता, बालविवाह या विषयांवर लोकांचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी जलसा या नाट्य प्रकाराचा वापर केला जातो. सत्यशोधकी जलशाचा अशा पद्धतीने लोकजागृतीसाठी म्हणजे खूप मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे. सत्यशोधकीय जलशांबरोबरच आंबेडकरी जलशांचाही उल्लेख आपल्याला करावा लागेल. बहुजन समाजाच्या प्रबोधनासाठी खास करून जलसे हे एक लोकप्रिय माध्यम आहे. अण्णा मी तुमची लाडकी, मला कशी करता हो बोडकी हा केशवपनाच्या कुप्रथेवरील प्रबोधनाचा जलसा लोकप्रिय होता. पथनाट्य, नुक्कड नाटिका किंवा सडक नाटक, रस्त्यावर केला जाणारा, रंगमंचाशिवाय करता येणारा हा नाट्य प्रकार विशिष्ट सामाजिक राजकीय विचार
घेऊन कामगारांचे प्रश्न, स्त्रियांवरील अत्याचार, सरकारची अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, पर्यावरण यासारख्या अनेक विषयांवर पथनाट्ये केली जातात. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार अभिनयाद्वारे आपला विषय लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न पथनाट्यातून करतात. मोठ्या स्वरात बोलून प्रश्नांची जाणीव लोकांपर्यंत करून देतात. आकर्षक व चटकदार संवादातून प्रेक्षकाला जखडून ठेवले जाते. नाटकासारखी लिखित संहिता वगैरे पथनाट्यात नसते. प्रभावी घोषणा, गाणी, संवाद याद्वारे प्रबोधन करण्याचा प्रयत्न पथनाट्याद्वारे केला जातो. सफदर हाशमी यांनी भारतात या नाट्य प्रकाराची सुरुवात केली. विविध विषयांवर जवळपास 4000 प्रयोग केले. हल्ला बोल या पथनाट्याचं सादरीकरण करत असताना त्यांना भर रस्त्यात बंदुकीच्या गोळ्या घालून त्यांची हत्या केली गेली. मुलगी झाली हो हे ज्योती म्हापसेकर यांचे गाजलेले पथनाट्य आहे. लोक चळवळीचे एक प्रभावी माध्यम म्हणून पथनाट्याकडे पाहिले जाते. याशिवाय एक पात्री प्रयोग, दशावतार, गोंधळ ही माध्यमे सुद्धा लोकनाट्याचेच एक प्रकार आहेत. आता रिंगण नाट्याची जी संकल्पना आहे त्याकडे आपण येऊ. सडक नाट्य किंवा पथनाट्य याला समांतर अशी रिंगण नाट्याची संकल्पना आहे. रिंगण नाट्य हा नाट्य प्रकार सर्वप्रथम अतुल पेठे यांनी सुरू केला. तसा हा नाट्य प्रकार नवीनच आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची दिवसा ढवळ्या हत्या झाली. एका विवेकनिष्ठ व्यक्तीचा विचार पटला नाही म्हणून त्या व्यक्तीलाच संपवून टाकलं. या घटनेमुळे सर्वच संवेदनशील व्यक्तींना मोठा धक्का बसला. मनातला आक्रोश, निषेध कसा व्यक्त करावा तेच समजत नव्हतं. कारण कोणत्याही हिंसक मार्गाने व्यक्त व्हायचे नव्हते. दुःख व्यक्त करायचे, पण संविधानाच्या चौकटीत राहून ही वेदना जनमानसात पोहोचवायची होती. त्या अस्वस्थतेतून रिंगण नाट्याचा जन्म झाला. आपल्या मनातील उद्रेक, अस्वस्थता, आक्रोश, वेदना, सल अभिव्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणारा हा खास नाविन्यपूर्ण व सशक्त प्रभावी नाट्य प्रकार मानला पाहिजे. वैचारिक साहित्यातून ज्याप्रमाणे विवेकी, बुद्धिप्रामाण्यवादी, तर्कवादी विचार मांडले जातात, त्याचप्रमाणे हे विवेकी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोगात आणलेला नाट्य आविष्कार म्हणजे रिंगण नाट्य होय. कलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन याद्वारे केले जाते. या नाट्याविष्काराला रिंगण नाट्य हे नाव डॉक्टर सदानंद मोरे यांनी सुचविले. नाव सुचवण्यातच किती औचित्य आहे. संविधानाची पाळंमुळं संत परंपरेत आहे. त्यांच्या खांद्यावर उभ्या असलेल्या समाज सुधारकांच्याही परंपरेत आहे. वारकरी संप्रदायातील भक्तांची पायी वारी पंढरपूरला जाते. या वारीत रिंगण असते. वारकऱ्यांचे रिंगण, झेंडेकऱ्यांचे रिंगण, मग अश्वांचे रिंगण. त्या रिंगणावरूनच रिंगण नाट्य हे नाव सुचले असावे. रिंगणचा अर्थ वर्तुळ. मानवी हात हातात धरून हे विचारांचे रिंगण जोडले जाते. पंढरीच्या वारीत जाणारे वारकरी जसे भेदाभेद अमंगळ मानित जात पात लिंगभेद विसरून मानवतेच्या भावनेतून ही समतेची वारी करतात, त्याच समतेच्या विचारांचे हे रिंगण नाट्य आहे. वर्तुळाला बाजूच्या मर्यादा नसल्यामुळे आशयाचा परीघ आवश्यकतेप्रमाणे विस्तारण्याला वाव असतो. तसेच रिंगण नाट्यात देखील अभिप्रेत आहे. रिंगण नाट्यात एखाद्या लेखकाने नाटक लिहून दिले आणि दिग्दर्शकाने नटांना घेऊन ते उभे केले अशी पद्धत नसते. या नाट्य प्रकारात एकाच संवेदनशीलतेचे, एकाच विचाराने प्रेरित झालेले आणि तो नवा विधायक विचार लोकात पोहोचवू पाहणारे लोक एकत्र येतात. नाट्य माध्यमातून विचारांची अभिव्यक्ती हेच या नाटकाचे वैशिष्ट्य असते. असे नाटक चर्चेतून, अभ्यासातून, निकडीतून तयार होते. सुरुवातीला एक साधारण विषय जाणवलेला असतो, तो हळूहळू आकार घेत जातो. रोज नवे दुमारे त्याला फुटत जातात.
मग काही दिवसात त्याचा पक्का ढाचा तयार होतो. रिंगण नाट्याची वैशिष्ट्ये आपण पाहू. रिंगण नाट्याची संहिता कशी असते पहा. घट्ट संहितेपेक्षाही प्रवाही किंवा लवचिक संहिता या नाट्याचा महत्वाचा भाग आहे. वेळोवेळी त्यात नवीन विचार घालून नाविन्यपूर्ण त्याला केले जाते. यात आशयाला खूप महत्व असते. सुरुवातीला चळवळीची स्फूर्तिगीते, घोषणा, मग नाटकाचे कथानक असे सादरीकरण केले जाते. ज्येष्ठ नाट्यकर्मी अतुल पेठे यांनी रिंगण नाट्य कसे सादर केले जाते त्याच्या कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळांचे एक पुस्तक लिखित स्वरूपात आता प्रकाशित झाले आहे. साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे नावच रिंगण नाटक असे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यभरातील विविध गटांनी वेगवेगळ्या विभागात या कार्यशाळा उपस्थित राहून आपापल्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध विषयांवर स्वतःच रिंगण नाट्य बसविले. साधारणपणे 250 कार्यकर्त्यांनी या स्वरूपाच्या रिंगण नाट्याच्या संहिता चर्चेतून, विचार विनिमयातून तयार केल्या. त्यासाठी संवाद, गाणी, घोषणा सर्व स्वतः तयार केले व अशा रिंगण नाट्याचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रभर केले. इस्लामपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी बसवलेल्या रिंगण नाट्याचं नाव होतं सॉक्रेटिस ते दाभोळकर, पानसरे व्हाया तुकाराम. हे रिंगण नाट्य जणू अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जाहीर विधानच बनले आहे. रिंगण नाट्यात समाज प्रबोधनपर आणि लोकांच्या विवेक बुद्धीला जागृत करणारे विषय घेतले जातात. प्रबोधन करीत असताना एक सकस नाट्यानुभव द्यावा ही अपेक्षा त्यामध्ये असते. यात प्रबोधन या शब्दाला खूप महत्व आहे. रिंगण नाट्याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन या विषयाच्या व्यापकपणावर भर देऊन विचार परिवर्तन घडविणे हा उद्देश यामागे असतो. प्रचार किंवा जाहिरातबाजीला वाव नसतो. सतत उपदेश करणे असाही अर्थ नाही. उत्तम मनोरंजनातून प्रबुद्ध करणारा अनुभव यातून मिळावा ही अपेक्षा असते. प्रबोधन ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे रिंगण नाट्यातून लोकांच्या भावना भडकवणारी, हिंसेला उद्युक्त करणारी नाटके टाळावी. वैचारिकता, तर्कबुद्धी यांचे स्थान इथं महत्वाचे असते. अशी नाटके निर्माण करणे अवघड गोष्ट आहे. एक आव्हान आहे. कारण एकाच वेळी हे नाटक वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ आणि कलात्मक दृष्ट्या सकस असायला पाहिजे. ही मागणी पूर्ण करणे हे पण एक आव्हान आहे. कारण कार्यकर्ते नवे असतात, उत्साही व प्रामाणिक असतात, पण काही वेळा ते वैचारिक पातळीवर शिकाऊ असतात. एखाद्या कलेतून स्वतःला व्यक्त करणे ही अजिबात सोपी गोष्ट नाही. वरची पातळी गाठण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागतात. कलेच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक अशा तीनही पातळ्यांची उंची, खोली वाढवावी लागते. अर्थांना नेमक्या शब्दात पकडावे लागते. भाषा संवादी असावी लागते. नव्या व्याख्या कराव्या लागतात. सिद्धांत सहज संवादी पद्धतीने उलगडावे लागतात. विचारांना अनुभवाच्या पातळीवर न्यावे लागते. घालमेल होते. काही वेळा शब्द सुचत नाही. विचार कोरडेच राहतात. पथनाट्यासारखी संदेशबाजी करता येत नाही. या प्रक्रिया घडल्यानंतर शारीरिक अनुभव यावा लागतो. त्यासाठीही अभिनयाचे गुण अंगीकारावे लागतात. अभिनय तरल, पारदर्शी आणि नैसर्गिक असला तर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळते. रिंगण नाट्याद्वारे प्रेक्षकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवायचे असेल तर नव्या कल्पनांना पंख फुटले पाहिजे. तरच हे रिंगण अर्थपूर्ण व सघन बनेल. रिंगण नाट्य कोठेही सादर करता येईल असे असावे. बंदिस्त जागेत किंवा उघड्यावरही सादर करता यावे. त्यात अल्प सामग्री म्हणजे अवडंबर न करण्याचा दृष्टिकोन असतो. ते मिनिममिस्टिक असते. त्याचेच आयोजन करून सादर करावे लागते.
हे पथनाट्यासारखे अचानक सादर करता येत नाही. प्रेक्षकांना प्रयोगाचे स्थळ, विषय कळवलेले असावेत. प्रेक्षकांच्या सोयीची वेळ ठेवावी. सादरीकरण करताना गलथानपणा नसावा. तालमीद्वारा व सरावाने नवखेपणा कमी होण्यास मदत होईल. रिंगण नाट्य याचा अर्थ नाट्यकर्मीचे शिक्षण करणारे नाटक असा लावला जातो. पण नाट्य शिक्षण या प्रचलित शब्दाऐवजी शिक्षण नाट्य असा शब्दप्रयोग वापरला तर अधिक योग्य ठरेल. कारण नाट्य शिक्षणात नाटक कसं करायचं ते शिकवलं जातं, तर शिक्षण नाट्यात जगायचं कसं याचा शोध असतो. शिक्षण नाट्यात मूल्य शिक्षण जास्त असते. रिंगण नाट्यातून या शिक्षणामुळे जगणं जितकं सकस होईल तितके नाटक प्रगल्भ होईल. या नाटकात हिरो हिरोईन नसतात. व्यक्तीपेक्षा समूहाचा विचार मध्यवर्ती असतो. रिंगण नाट्यात व्यक्तिगत अभिनयापेक्षाही सामूहिक अभिनयाला जास्त महत्व असते. कारण हा सामूहिक अभिनय मोठ्या समूहाला आवाहन करू शकतो. व्यक्तिगत अभिनयातून लहान लहान घटना किंवा संदर्भ मांडले जातात. असे वेगवेगळे व्यक्तिगत रूपातले घटनाविष्कार एकत्रितपणे एकापाठोपाठ सलग गुंफले जातात आणि त्याद्वारेच त्या त्या काळाचे संदर्भ उलगडत जातात. त्या त्या काळाची समाज रचना लक्षात येते. या लहान व्यक्तिगत अभिनयातून एक संपूर्ण कथानकच प्रेक्षकांच्या मनपटलावर साकार होत जाते. जणू त्या विषयाचा ऐतिहासिक आढावाच घेतला जातो. अशा सूत्रबद्ध मांडणीमुळे विषयाचा आशय प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. प्रेक्षक विचार करायला लागतात. अभिनयाच्या लहान लहान कड्या जोडून एक सलग अतूट साखळी तयार होते. जणू वेगवेगळ्या धाग्यांनी विणलेले सुंदर वस्त्रच. काही वेळा एकच कलाकार 2-3 भूमिका पार पाडतो. अशा वेळी स्वतःचा वैयक्तिक अभिनय संपला की वर्तुळातील त्याची जागा बदलून तो सहजपणे सामूहिक अभिनयाशी जोडला जातो. हा बदल प्रेक्षकांच्याही लक्षात येत नाही. सामूहिक कृती, ठळक विचारांचा परत परत उद्घोष यातून प्रेक्षकांच्या मनावर विषय पकड घेत जातो. लोकांच्या विचारशक्तीला आणि सत्सद विवेकाला आवाहन करण्याचे काम रिंगण नाट्य या नाट्य प्रकारातून केले जाते. रिंगण ही प्रतिकात्मक वाटचाल आहे. ही वाटचाल लवकर कळू शकते आणि प्रेक्षक ती वाटचाल विचार प्रवृत्त होऊन पुढे नेऊ शकतात. गोल करून एकत्र येणे, एकमेकांशी संवाद करणे, यात वर खाली अशी उतरंड नसते. सर्वजण समान पातळीवर असतात. कोणी नायक खलनायक नसतो. स्पर्धा नष्ट होते. आव्हान व दाहकता यांना सामोरे जाताना जात वास्तव, विषमता, शोषण, हिंसा ही वस्तुस्थिती कशी स्वीकारावी हा पेच नेहमीच पडत असतो. अशा वेळी हाताला हात जोडणारे, वर्तुळाच्या परिघाच्या आत संयमित पण ठाम अशी कृती करणारे रिंगण विवेकी भूमिकेचे प्रतिकात्मक रिंगण बनते. त्यामुळे रिंगण नाट्य ही एक वैचारिक बांधिलकी आहे. स्वसंवाद, परस्पर संवाद आणि लोकसंवाद ही लोकशाही व समानतेची सगळी मूल्ये त्यात ओतलेली असतात. या नाटकाला कमानी रंगमंचाची किंवा बंदिस्त नाट्यगृहाची आवश्यकता नसते. तिकिटे नसतात. 0 बजेट असतं. वैचारिक भूमिका असलेले नट हेच या नाटकाचं भांडवल असतं. नटांचे आवाज खणखणीत असावे लागतात. ध्वनी यंत्रणा, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य यांची गरज नसते. जे असतं ते सरळ व थेट असतं. विधाने ठोस असतात. नाटक संपलं की लोक प्रश्न विचारतात. त्यामुळे कलाकाराची वैचारिक बैठक व अभ्यास आवश्यक असतो. कार्यकर्त्याला सामाजिक व राजकीय भान असणं गरजेचं असतं. रिंगण नाट्याची भाषा साधी बोली भाषा असली तर लोकांशी त्या भाषेत कमी वेळात संवाद साधता यायला हवा. रस्त्यावरची कोणतीही व्यक्ती प्रेक्षक होऊ शकते, पण त्याला ते नाटक कळायला हवं. त्या प्रश्नावर विचार करता यावा. रिंगण नाट्यात कलाकारांनी भाषेचे भान ठेवले पाहिजे. साधारणपणे बोली भाषेचा वापर केला जातो. त्यामुळे प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधता येतो. रिंगण नाट्यातील भाषेला वजन असले पाहिजे. बोलण्याला ताकद असावी. अनुभवातून व अभ्यासातून
उद्गारवाचक चिन्हे कळले पाहिजे, बोलण्याचा भाव लहेजा समजला पाहिजे. गाण्यामध्येही अंतरा एकदाच येतो व ध्रुवपद अंतरानंतर वारंवार येते. दोघांची चाल वेगळी असते. ताल व शब्द योजना यांचे भान ठेवावे लागते. साधारण लोकसंगीताच्या चाली घ्याव्या लागतात. उत्सव स्वरूप असेल तर चाल आनंददायी व भाव दुःखाचा असेल तर चालही दुःखी भाव निर्माण करणारी हवी. रिंगण नाट्याचे बोलणे, हावभाव, हालचाली, आकृतीबंध हे पाळताना आशय भक्कम असावा लागतो, अनुभव देणारा असावा लागतो. थोडक्यात रिंगण नाट्य या संकल्पनेत अनेक लोकांच्या हातात हात घालून हा प्रवास करायचा असतो. एकमेकांचे हात धरल्याशिवाय समविचारांचे, विवेकी विचारांचे हे रिंगण पूर्ण होत नसते. आपले हात पुरोगामी, विवेकनिष्ठ आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या हातात गुंफले जावेत व या रिंगणात स्वातंत्र्य, समता व बंधुता या 3 सूत्रांचा उद्घोष असावा. भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारा माणूस घडवणं हाच या रिंगण नाट्याचा उद्देश आहे. अशी वेगवेगळी उद्दिष्टे, लोकशाही मूल्यांवर आधारित असलेली उद्दिष्टे घेऊन नवनवीन रिंगण नाट्ये करता येतात. उदाहरणार्थ अंधश्रद्धा व बुवाबाजी, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, जात पंचायत इत्यादी. या सर्वच अहिंसक लढाईत भारतीय संविधान हा मूलभूत आधार आहे. रिंगण नाट्य हा अहिंसक मार्गाने निषेध व्यक्त करण्याचा प्रभावी मार्ग आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उत्तम आविष्कार आहे. प्रबोधनाचा परिणामकारक नाट्य प्रकार आहे. पहिल्या सॉक्रेटिस ते दाभोळकर, पानसरे व्हाया तुकाराम हे रिंगण नाटक सुरुवातीला मराठीत नंतर हिंदीत देखील सादर झाले. देशभर त्याला उदंड प्रतिसाद लाभला. डॉक्टर दाभोळकरांसारख्या विवेकी तत्वनिष्ठ माणसाची जेव्हा हत्या झाली, त्या मागचा उद्देश माणूस मारण्यापेक्षा विचार मारणे, नष्ट करणे हाच होता. पाठोपाठ कॉम्रेड पानसरेंचीही हत्या झाली. पुन्हा तेच विचार पटले नाहीत म्हणून व्यक्तीलाच मारायचे याबद्दल प्रत्येक संवेदनशील माणसाच्या मनात उद्रेक होता, अस्वस्थता व वेदना होती. तोच आक्रोश, निषेध व्यक्त झाला तो या पहिल्या रिंगण नाट्याच्या निर्मितीने. एक आशयसूत्र अथवा समान धागा या रिंगण नाट्यातून व्यक्त झाला की जेव्हा जेव्हा धर्माची विधायक चिकित्सा करणारे पुढे येतात तेव्हा तेव्हा प्रस्थापित व्यवस्थेला हादरा बसतो आणि मग असा विधायक विचार मांडणाराच व्यवस्थेचं टार्गेट बनतो. हीच परंपरा या रिंगण नाट्यातून अभिव्यक्त केली आहे. अगदी ब्रुनो, सॉक्रेटिस, गांधी, तुकाराम ते दाभोळकर, पानसरे ही सर्व विवेकी विचारांची माणसे त्यांनी धर्माची विधायक चिकित्सा केली, काल सुसंगत पर्यायी विचार मांडला. शेवटी व्यवस्थेने त्या व्यक्तींचाच बळी घेऊन शह देण्याचा आणि विचार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हाच सूत्रबद्ध आशयाचा धागा या रिंगण नाट्यातून जोडलेला आहे. शेवटी माणूस मरला तरी विचार मारता येत नाही, तर तेच विचार अनेक विवेकी विचारांचे हात जोडले जातात व हे विचारांचे समृद्ध सकस रिंगण शेवटी पूर्ण होते. असे हे रिंगण नाट्य लोकांना अंतर्मुख करणारे, विचार करायला लावणारे, प्रश्न विचारायला उद्युक्त करणारे, परिवर्तनाच्या वाटेवर नेणारे, माणूस घडवणारे रिंगण नाट्य आहे. ते प्रबोधनाचं प्रभावी माध्यम आहे. हा लेख संपूर्ण मूळ लेख श्रीमती प्रतिभा पंकज वाणी, संशोधक विद्यार्थी, पदव्युत्तर मराठी विभाग, SNDT महिला विद्यापीठ मुंबई यांचा आहे. त्यांनी हा लेख लिहिताना अतुल पेठे व राजू इनामदार यांचं रिंगण नाट्य साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं पुस्तक, तसेच लोकसत्ता, लोकरंग यांच्यामध्ये प्रसिद्ध झालेले लेख, तसेच महाराष्ट्र टाइम्स कोल्हापूर या आवृत्तीत प्रसिद्ध झालेला लेख हे संदर्भ म्हणून घेतलेले आहेत. हा लेख श्रीमती प्रतिभा वाणी यांचा मूळ लेख आहे. त्याचंच पॉवर पॉइंटच्या द्वारे मी तुमच्या समोर सादरीकरण
केलं आहे.